मंडळी, आजचा हा भाग सर्व मातांना समर्पित आहे. साऱ्या देशाची माता असणाऱ्या भारत मातेसाठी तिचे वीरपुत्र रोज प्राणांची बाजी लावत आहेत. परवाच 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला 8 वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यात शहीद झालेल्या वीरपुत्रांना आमचा प्रणाम. आणि अशा वीरपुत्रांना जन्म देणाऱ्या सर्व मातांना झी मराठी आणि या मंचातर्फे सलाम. नमस्कार, सुस्वागतम मंडळी. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलो आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. मंडळी, हा प्रश्न मी नेहमी तुम्हाला विचारतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला की कसे आहात, हसताय ना, आनंदात आहात ना. हा प्रश्न गेली 1 वर्ष कोण मला विचारतंय माहिती आहे का? माझी आई. ती नेहमी फोनवरती मला, म्हणजे ती पुण्यात असते, मी मुंबईत असतो ना, तिला माझी काळजी. ती नेहमी फोन करून विचारते, बाबा तू सगळ्यांना विचारतो मजेत आहात ना, हसताय ना, तू मजेत आहेस ना, तू हसतोयस ना, तुम्ही सगळे हसत राहा, कारण तुम्ही महाराष्ट्राला हसवता. काय आईची माया असते शेवटी. आईची माया अशीच आहे मंडळी. कवी दासूंनी सुद्धा खूप छान म्हटलंय की प्रत्येक आईचं लेकरू हे कवी असेलच असं नाही, प्रत्येक आईचा मुलगा हा कवी असतोच असं नाही, पण प्रत्येक मुलाची आई ही एक सुंदर कविता असते. आता तुम्हा सगळ्यांना असं वाटलं असेल की साबळेंनी आज एंट्रीलाच इतकं छान छान बोलायला कसं काय सुरुवात केली आहे, आईला वंदन कसे काय करतायत साबळे, आईविषयी इतकं छान कसं काय बोलतायत साबळे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल, चला कॅलेंडर चेक करू, आज मदर्स डे तर नाही आहे ना. थांबा, मी स्वतःच अनाऊन्स करतो की आज मदर्स डेच आहे. हो, खरंच आहे. तो काल सुद्धा होता. हो, नाही तो उद्या पण असणार आहे. मंडळी, मदर्स डेसाठी एक विशिष्ट तारीख कशाला पाहिजे हो? जी आई आपल्याला जन्म देते तिला वंदन करण्यासाठी एक दिवस कशाला ठेवायचा? मला वाटतं तिला वंदन करण्यासाठी अख्खं आयुष्य कमी पडेल. त्यामुळे आजचा हा आगळा वेगळा भाग तुमच्यासमोर आम्ही सादर करणार आहोत. या भागानिमित्त या मंचावरती आज आम्ही अशा काही मातांना आमंत्रित करणार आहोत ज्यांनी या कलाक्षेत्रामध्ये खूप मोठं नाव कमावलेलं आहे. आपल्या मनाच्या जवळ ही सगळी नावं आहेत आणि त्यांनी अशा कन्यारत्नांना जन्म दिला, ज्या कन्या त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मोठ्या झाल्या आणि त्यासुद्धा या कलाक्षेत्रामध्ये आपलं मोठं नाव कमावत आहेत. तर सुरुवातीला सगळ्या मातांना आमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात या मंचावरती ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांचं. स्वागत करूयात नेहमीच आम्हाला आशीर्वाद देणाऱ्या ज्योतिताई चांदलेकर यांचं. स्वागत करूयात ज्येष्ठ अभिनेत्री मीना नाईक, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि स्वागत करूयात सुप्रसिद्ध गायिका सुवर्णा माटेगावकर यांचं. मग लेकींना आमंत्रित करूयात, पण काय घरात आईचं एक नाव असतं, एक आईनं दिलेलं नाव असतं. म्हणजे मला त्या लेकी येण्याआधी मला असं वाटतं की तू आमच्याशी गप्पा मारून घे. हो का? कारण की एकदा लेकी आल्या की त्यांच्या मागे लागशील तू. नाही, आज तसं शक्यच नाही, आज एपिसोड वेळ. तर आईनं दिलेलं एक तो पण नाव असतं. तर तुम्ही काय नाव दिलं आणि ती हाक मारली तर त्या येतीलच नक्कीच. स्वानंदीला तुम्ही काय नाव ठेवले घरात? शानू. शानू. ओहो, मग एक हाक मारा ना, कशी मारता घरात? शानू. ओहो, ओहो, जरा जोरदार टाळ्या. छोटू. ओहो, मनवा. ओहो, वा वा. मनी, ये बाहेर.
मनापासून स्वागत, भरपूर गप्पा मारूयात. विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. सुवर्णाजी, तुमच्यापासून मी गप्पांना सुरुवात करणार आहे. आता आई म्हणून विचारायचं की कशी आहे घरात, स्वभाव खरा खरा आता स्वभाव सांगा आम्हाला. सांगू ना खरं. नाही, ती खूप सिन्सिअर आहे अतिशय. म्हणजे तिच्या प्रामाणिकपणाचा आणि सिन्सिअर असण्याचा मलाच टेन्शन येतं कधी कधी की अगं बाई आता अभ्यास बास झाला, तर रियाज बास झाला, ये जरा जेवायला ये, पान घेतलंय. केतकी, तू काय सांगशील आईचं आणि तुझं कसं आहे ना आता घरातलं? काहीही मला काहीही झालं, चांगलं झालं, काही घडलं किंवा वाईट काहीतरी घडलं, मी कंटाळले असेल, काहीतरी बोर झालं, काही झालं असेल, ते पहिले जाऊन मी आईलाच सांगते. म्हणजे ते रोजच्या बातम्या असतात ना की आज काय, हां चला आज काय, तो एक वेळ असतो आमच्या घरी की हां बोल आज काय झालं. सो तो एक वेळ आम्ही ठेवला आहे वेगळा. लहानपणी काहीतरी एक सवय होती मला, असं कुठून तरी कळालं की आता तुम्ही तर गायिका आहातच उत्तम, पण गाणं म्हटल्याशिवाय झोपत नव्हती म्हणे, असं काहीतरी होतं. हो, एक स्पेशल गाणं जे खूप जुन्या एका फिल्ममधलं आहे. हां, सुजाता एक फिल्म होती, त्यातलं नन्ही गली सोने चली हवा धीरे आना, ते गाणं तिला खूप आवडायचं. वा वा, मग एक झलक तर आता प्लीज, फक्त झोपू नको प्लीज. नाही रे, मी आता लहान नाही रे. हां. तर आता येतो ज्योतिताई तुमच्याकडे. तुमच्याकडून आता मला ऐकायचंय लेकीविषयी. ती खूप प्रेमळ आहे, अतिशय प्रेमळ आहे, अतिशय पर्टिक्युलर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, व्यवहारी आहे, महत्त्वाची गोष्ट. हो, ते तोळा तोळा गाण्यावरूनच कळलं. प्रत्येक मुलीचं आणि आईचं रिलेशन हे मैत्रिणींचं असतं, पण माझ्यासाठी आई मैत्रिणीपेक्षा माझी बाप जास्त आहे. वा. माझ्या आईनी माझ्या अख्ख्या म्हणजे लहानपणीपासून मला बाबांसारखं वाढवलं आहे. आणि आमच्या घरी रिव्हर्स रोल होते. मी ह्याच्या आधी पण याच मंचावर हे सांगितलं की आमच्या घरात माझे बाबा ही माझी आई होती आणि आई घराबाहेर असायची कायम, कामानिमित्त, नाटकानिमित्त, चित्रपटानिमित्त. त्यामुळे तिन्ही सगळे बापाचे रोल निभावलेले आहेत माझ्या खऱ्या आयुष्यात. वा वा. आमच्याकडे गुलकन केबल नेटवर्क आहे आणि त्याच्यावरती वेगवेगळे शोज होत असतात. मायलेकींच्या जोड्यांनी आपण खेळणार आहोत, बघणार आहोत की कुठली जोडी श्रेष्ठ ठरणार आहे. खेळाचं नाव सुद्धा फार वेगळं आहे. खरं तर मायकेल जॅक्सन सगळ्यांना माहिती आहे, आमच्या खेळाचं नाव आहे मायलेक जॅक्सन. बघूयात मग आज या खेळाची कोण ठरणार मायलेक जॅक्सन. वा वा. गुलकन केबल नेटवर्क वरती मी या केबल नेटवर्कचा संचालक सदानंद बुचे अतिशय मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सरपंच या. राम 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 राम. शांत राहा, गडबड करू नका. सरपंच परत आलेले आहे, शांत राहा, गडबड करू नका. तर सगळ्यात पहिले स्वागत करूया आमच्या केतकीताई या ठिकाणी आलेल्या आहेत. ते आता तुमच्या घरी पेपर नसेल येत ना? हा, येतो की पेपर येतो. का बंद करतील ते पेपर? नाही, मला वाटलं पोरगी परत पेपरवाल्याचा हात पकडून पडून जाईल म्हणून पळून गेली. बंद करून टाकला, भीतीपोटी बंद करून टाकला असाल असं मला वाटलं. पण तसे त्या मनाच्या खूप चांगल्या आहेत. तर असू द्या, या मायलेकी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय शाळा झाल्यावर टाइमपास करणारे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे. तर आणखी या ठिकाणी स्वानंदी आणि आरती अंकलेकर टिकेकर या ठिकाणी ह्या कर्तृत्ववान मायलेकी आलेल्या आहेत, त्यांचं पण स्वागत आपण करूया. ते मॅडम तुमची ती सिरियल जबरदस्त जी मराठीवर होती, त्याच्यामध्ये तुम्ही ते हे केलं होतं काय म्हणते, मिनल 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 3D. नाही 3D कुठं, सपाट होती ते. मी पाहिला चष्मा लावून. त्याच्यामध्ये तुम्ही जो विचार मांडला का शहरामध्ये पोरं पोरी एकत्र राहतात, एका रूमवर राहतात. हा, हे मला खूप आवडला.
म्हणजे आमच्या गावातल्या लोकांना पण खूप आवडला. आम्ही पण असं ठरवलं का नाही पण आपण असे एकत्र राहायचं. वा, मग काय झालं? मग काही नाही, म्हणजे मग संध्याकाळी आमच्या बायका आल्या आणि मग आम्हाला अरे ते स्टुडंट असतात, नाही, आम्ही स्टुडंट असतात म्हणून ते कॉलेजसाठी, म्हणून तुम्ही कशाला राहता? आम्ही स्टुडंट म्हणून गेलो होतो पण त्यांनी स्वीकारलं नाही आम्हाला. मग बायका आमच्या सन्मानपूर्वक घरी घेऊन गेल्या आम्हाला. तर असो अशा कर्तृत्ववान मायलेकी आलेल्या आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो भारत गणेशपुरी यांना. तेजस्विनी मॅडम या ठिकाणी आलेल्या अत्यंत शांत स्वभाव स्वभावाच्या. मॅडम त्यांच्याबद्दल विशेष माहिती म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल का झी मराठीवर यांची एक मालिका चालू आहे 70 डेज नावाची. 170 कुठं? नाही 30 झाले का नाही ऑलरेडी, म्हणून मी म्हटलं उरले 30 राहिले. पण मी तुम्हाला सांगू, यांनी 100 डेज का ठेवलं असेल नाव, त्याचं कारण लोकांना आता कळलं असेल. कारण त्यांनी भविष्य जाणलं होतं की पुढे 500 आणि 1000ला काय महत्व नाही, सगळं महत्व 100लाच येणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी 100 डेज ठेवलं. करेक्ट आहे, म्हणून 100 डेज नाव ठेवलं. म्हणजे तुम्हाला सांगतो इतकं हुशार माणूस मी पहिल्यांदाच ओळखलं का रमेश भाटकरचा खून कोणी केला. तुम्हाला माहिती आहे कोणी केला सांगा. माहित आहे? पहिल्याच भागात दाखवलं. नाही मला माहित आहे, ते तुम्ही खोटं दाखवलं. रमेश भाटकरचा खून कोणी केला? कुणी? तात्या विंचुनी. तात्या विंचुनी? तात्या विंचू. तात्या विंचूचा काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे अरे त्याच्याशिवाय आला का महेश कोठारेंचा पोरगा तिकडे. तुम्हाला सांगतो तात्या विंचू जर नसेल तर कोठारी फॅमिली तिकडे हातच टाकत नाही. त्यांचं खास आहे. मला माहित आहे. तर अशा या मायलेकींचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय पोरीपेक्षा आईच जास्त सेल्फी काढते संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरी. तर आज आपल्याकडे मीनाताई नाईक आणि मनवा नाईक पण या ठिकाणी आलेले आहे. मॅडम म्हणजे अत्यंत शिस्तप्रिय. त्यांचं म्हणजे एक ब्रीदवाक्य आहे का कल करे सो आज करे सो अब. वा वा. तसंच मनवा नाईक यांचं पण एक ब्रीदवाक्य आहे का आज करे सो कल करे सो मग बघू जमते ते. मनवा नाईक या ठिकाणी आलेले आहे. तुम्हाला सांगतो म्हणजे पपेट आणि पेटवर प्रेम करणाऱ्या, म्हणजे तुम्हाला कुत्र्यांबद्दलची खूप आवड आहे असं मला, आणि पपेट तर त्या करतातच आहे. तर ह्या मीनाताई आणि मनवा मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय पपेट बरोबर पेटवाल्या माणसावर पण प्रेम करायला सांगितलं. काहीतरी उगाच आपलं. असू द्या, सरपंच नात्यानं माझा सत्कार समारंभ या ठिकाणी मी संपवतो. सगळ्यांनीच म्हातारी आणि तिचा भोपळ्याची गोष्ट ऐकलेली आहे, आणि तिची लेक, ती लेकीकडे जात असते म्हातारी. म्हणलं त्यांच्यापेक्षा मोठी जज कोण असेल? या थांबा. तुम्ही पुढच्या दिवाळीला काय करता? नाही, फ्रीच आहे मी. येता घरी माझ्या? कशाला? नाही, जोरमुळ्याला आकाश कंदील म्हणून लावला. अरे भोपळा आहे, कुणी केलं तयार? ह्या चायनीज भोपळा आहे वाटते बहुतेक. हा बरं, असून दे. आजी, हा, हे काय गाणं लावलं तुम्ही एंट्रीला? टुनुक टुनुक टाटा. हे माझंच गाणं आहे ना. कसं? चल रे भोपळा, टुनुक टुनुक टुक टुनुक टुनुक टुक टुनुक टुनुक टुक टाटा टा. काढा भोपळा काढा. आता मदत करा ना. हा, अरे देवा, भोपळा काढून पण सेमच दिसतात. कशाला एवढा खर्च केला पेंटिंगचा? डायरेक्ट आला असते तरी चालला असता. तुमचं स्वागत. पण आजी, मला बरेच प्रश्न आहेत या गोष्टीविषयी,
तर त्यातले मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो तुम्हाला की तूप रोटी खाता का तुम्ही? खाते की मी हा, प्राण्यांना सांगते पण म्हणजे कोल्याला वाघाला शिवाला सांगितलंय की लेकीकडे जाते तूप रोटी खाते जाडजूड होते मग मला खा. बरोबर आहे, पण कोलेस्टेरॉलचं काय? कोल्हे सरळ निघून गेले मग. काय म्हणला तुम्ही? कोल्हे सरळ निघून गेले. कोलेस्टेरॉल असतं ते. कोलेस्टेरॉल म्हणजे काय माहितीये का? हा काय? अमूल कोल्हे अमोल कोलेस्टेरॉल म्हणतात. ग बसा, तुम्हाला नॉलेजच नाही आहे त्याच्यातलं. तर आणखीनही तुमच्याशी मी काही समग्र गप्पा मारणार आहेत. काय होणार मग? काय नाही, चर्चा होणार आहे आपली. अच्छा. असं आहे. बोलणार आहेत काय? तर आता या ठिकाणी खेळाला सुरुवात करणार आहोत आपण तुमच्या बरोबर. पण तत्पूर्वी तुम्हाला मदत करण्यासाठी मी काही मुलींना आमंत्रित करणार आहे. ह्या 4 मुली कोण आहेत? तर ह्या 4 मुली ह्या आजींच्या मुली आहेत. या म्हातारीची पहिली लेक आहे या. तेजस्विनी सारख्याच तुम्ही सेम टू सेम का दिसत नाही? सेम दिसते. सेल्फी काढून बघा पाहिजे तर. तेजूला विचारा. शेजारी शेजारी उभे राहा. कॅरेक्टर मी डेव्हलप केलंय. शेजारी शेजारी उभे राहा. हे बघा कॅरेक्टर डेव्हलप करून आले मी. आता बघा पेटलेला कोळसा दिसते. अच्छा, नाव काय तुमचं? तेजू जानी सरदेसाई. राणी सरदेसाई त्यांचं नाव आहे. ती राणी मी जानी. कसं? ए जानी. गळा कापाल, गळा कापून घ्याल. मिळल या. काल परीक्षा होती ना, रिझल्ट लागला का? दाखवू हे बघ. हे काय परत नापास झाली 2 हो एटी किती लागली? हो. तुझं नाव ना मिनल टिकेकर नाही पाहिजे होतं. मिनल टिकेकर पाहिजे म्हणून सांगते. मारा कमी कर जरा. 1 मिनिट. माझं नाव स्वानंदी पनीर टिकेकर आहे. तुझं संजय दत्त होतोय, कळतोय का तुला? होतंय का बावा? बावा 50 नाही मला बाबा. 50 तुला ऐसा असं होतं. मिनल आहेस तू, मिनल. मिनल? हा आता बरोबर. तर मिळल तुम्ही त्यांच्या टीम मधून त्यांना मदत करा. मिळल. नमस्कार. हाय निलेश दादा. हाय तुषार दादा. हाय तेजू दादा. तेजू ताई. म्युझिक कमी हे करायला झालं ते. सारखं बॅकग्राऊंड म्युझिक चालूच आहे यांचं. बाकी तुमचं तुम्ही यांना मदत करू शकता. आज तिकडे. तर आता म्हणवा नाही किती आहेत, मनवा नाही किती आहेत, आमच्याकडे पण आहेत. बनवा बनवी नाही, त्यांना आपण आमंत्रित करूयात. या. तुम्ही कोण आहे काका? जाऊ दे ना बाळासाहेब, जाऊ द्या ना. तर मला काय वाटतं तुम्ही सांगतायत ते जाऊ दे ना. जाऊ दे ना, तर कशाला इथून जाऊ दे ना मला. तर हे जाऊ दे ना बाळासाहेब मधले आहेत. आणि तुम्ही? बनवा नाईक. बनवा? हा बनवा का? थोडं तरी बनवा ना त्याच्यासारखं.
त्या मेकअप दादाने पण सांगितलं थोडं तरी बनवा म्हणून. अच्छा, थोडी तरी दिसते का ती माझ्यासारखी? मोना तुम्ही तिथे जा. खेळाला आता आपण सुरुवात करूयात. तर आता इथे आपण एक इन्स्टंट खेळ खेळणार आहोत. त्या खेळामध्ये कळणार आहे की मुलीचं आईवर किती प्रेम आहे. म्हणजे आपण नेहमी शाळा सुटल्यानंतर घरी यायचो आणि म्हणायचो की तुम्हाला आठवत असेल की आई मला भूक लागली. मग आई आपल्यासाठी काय करायची, पटकन जे घरात आहे ते एक छान पदार्थ बनवून द्यायचे 2 मिनिटात 3 मिनिटात आपल्यासाठी. आज अशी परीक्षा आहे, मुली मोठ्या झालेल्या आहेत, त्यांना आम्ही काही पदार्थ देऊ. त्याच्यातून आईसाठी त्यांनी पटकन कमीत कमी वेळेत एक पदार्थ बनवायचा आहे, पण तो पदार्थ नवा असला पाहिजे. तुमची रेसिपी घेऊन या साहित्य. तर मंडळी साहित्य या ठिकाणी आलेलं आहे आणि तुम्ही ज्या 4 लेकी आहात जे डुप्लिकेट आहेत हा, तर तुम्ही सुद्धा तुमचे जे आई आहेत यांच्यासाठी एक पदार्थ बनवायचा. यातलं साहित्य घेऊन तुम्ही बनवू शकता एका बाजूला. तुमची वेळ सुरू होतीये आता. थांबा, वेळ संपलेली आहे. दिस इज ॲक्च्युअल टोस्ट सँडविच. ॲक्च्युअल टोस्ट आहे जो आपण चहात बुडवत असतो सकाळी तो, आणि त्याच्यावरती त्यांनी दही थोडंसं टाकलेलं हो, आहे आणि टमॅटो आणि चाट मसाला. ह्याचं तर मी नाव काय ठेवलेलं आहे हे बघा. मी सुचू का नाव? मी असतो हो स्टॉप चला आवय उद्या, हाय टो स्टॉप चला आवय, असं एक नाव आपण याच्यात ठेवूया. वा वा, स्वानंदी यांनी काहीतरी बनवलेलं आहे, फारच सुंदर. असा एक टोस्ट पिझ्झा सारखं केलंय. त्याला आतमध्ये एक कॅचअपचा बेस लावलाय, टोस्ट पिझ्झा, आणि वरती टोमॅटोचे टॉपिंग्स आहेत आणि शेव घातली आहे. आता येतो मी केतकी यांनी एक छान पदार्थ केलेला आहे टोमॅटोचा. टोमॅटोचा एक पदार्थ आहे याच्यात. काय आहे? स्टफ्ड टोमॅटो विथ काहीतरी. मी मराठी केलं तर चांगलं असतं. स्टफ टोमॅटो विथ सॉस आणि पुरी. भरलेले टमाटे विथ मसाला पुरी. मसाला पुऱ्या. अरे बापरे, त्यांनी पूर्ण ताटात जेवणातच बनवलं. ऍक्च्युली ह्याचं नाव आहे जॅक्सन स्पेशल, कारण आज आपला माय जॅक्सन नाव आहे आणि ती खूप हेल्थ कॉन्शियस आहे, त्यामुळे हे डिप आहे विथ सॅलड, म्हणजे काकडी, आणि हे डिप खाता येईल संध्याकाळी. तर सुरुवात तेजस्विनी, तुम्ही आता आईला हा पदार्थ भरवा आणि त्या सांगतील की आता ह्या ज्या पोरी होत्या ह्यांनी काय बनवलं, इकडे या सगळ्या. आपल्या आईसाठी काय बनवलं दाखवा. आई पण या, सरप्राईज म्हातारीला. आई अरे वा वा, अरे वा, हे काय, अयो गॉगल पण टाकला त्याचे. सजावटीचे वेगळे मार्क द्या. हे स्पेशल पदार्थ आहे हा. ह्याच्यामध्ये आम्ही स्पेशल वापरलेला आहे भोपळा. आपण साध्या भाषेत भोपळ्याचं सँडविच म्हणू शकतो. भोपळ्याचं सँडविच त्यांनी आईसाठी. आई कसं वाटलं आई? आईला गॉगल भरवा. भोपळ्याचं सँडविच बनवलंय आमच्या आईसाठी. आता भोपळा कुठे आहे माझा? माझा भोपळा कुठे आहे? त्याचंच तर बनवलंय ना. तुमच्या तर मंडळी, म्हातारीच्या भोपळ्याचं पुढं काय झालं तर सँडविच झालं असं आपण म्हणूया. पण इथे आज सुंदर असे पदार्थ बनवले. आता याच्यात कसली कॉम्पिटिशन? खरं तर प्रत्येक लेक ही आपल्या आईसाठी लेकच असते आणि तिनं जे काही बनवलंय ते आईसाठी गोडच असतं. त्याच्यामुळे सगळ्यात जिंकल्यात असं आपण म्हणूयात. आरती ताई तुमच्याकडे आता येणार आहे.
स्वानंदीचं आणि तुमचं नातं मला ऐकायचंय. खरं तर मी ऐकलंय ते फार गमतीदार वेगळं नातं बाबा. हो का? थोडं नोकझोकवालं असं मी ऐकलंय. मला माहित नाही, हो. तिच्या बाबांकडून ऐकलंय आणि हे मला सांगायला आवडेल. हो का? एक वेळा हो का आलाय आता घरी थांबा. हा म्हणजे आता बघते. आता काय करणार. स्वानंदी आहे, स्वच्छंदी आहे, चिडकी आहे, रागीट आहे, कधी कधी बेशिस्त आहे, कधी कधी खूप शिस्तीची आहे. चांगलं कधी कधी खूप पसारा करते. तिच्या खोलीत पसारा केला की माझ्या खोलीत येऊन झोपते आणि मला वाटते जोपर्यंत माझ्या खोलीतला पसारा जात नाही तोपर्यंत मी माझ्या खोलीत जाणार नाही, म्हणजे माझी ड्युटी वाढते. अरे बापरे. अशी आहे, पण खूप आनंदी आणि तशी बरी आहे. स्वानंदी हे खरं आहे का आता आईंनी जे सांगितलं? असंच आहे आमचं रिलेशन. म्हणजे हे जे आता आम्ही इकडे करतोय हेच आमचं रिलेशन आहे. मला असं वाटतं की आम्ही दोघी जणी, खरं तर आम्ही तिघही जण आमच्या घरातले इतके इंडिपेंडंट आहोत कामांसाठी. तो इंडिपेंडन्स इंडिव्हिज्युअली जपून सुद्धा एकमेकांबरोबर राहणं हे खूप चॅलेंजिंग असतं आणि ते प्रेम त्याच म्हणजे ते टिकवणं आणि ते एकत्र राहणं फार चॅलेंजिंग. आणि आय थिंक आम्हाला ते एकदम मस्त जमतं. फार मजा येते आम्हाला हे सगळं, ती नोकझोक हँडल करायला. मग परत एकमेकांची गरज असते आणि यू नो इट्स फार मजा येते. वा वा. मीनाजी आता तुमच्याकडे येणार आहे. मनवाचं आणि तुमचं आता मला नातं ऐकायचं की मनवा कशी आहे घरामध्ये, स्वभाव कसा आहे मनवाचा? आधी तिचे दोष सांगते, म्हणजे वाईट गोष्टी, मग चांगल्या सांगते. ती खूप रागीट आहे, तिला पटकन राग येतो. दुसरी गोष्ट म्हणजे ती स्पष्ट वक्ती आहे, त्यामुळे बऱ्याचदा माणसं समोरची दुखावतात. पण ती मनातून खूप प्रेमळ आहे. आणि चांगल्या गोष्टी सांगायच्या तर तिच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहे. ती खूप जणांना बरोबर घेऊन काम करू शकते, जरी रागीट असली तरी. माझ्या आणि मम्माच्या नात्यात असं आहे की मम्मा ही एक युनिव्हर्सल मदर आहे. म्हणजे ती फक्त माझ्यासाठी आणि शारीवासाठी, माझ्या बहिणीसाठी आई नव्हती, तर तिने आजूबाजूच्या सगळ्या मुलांची ती आई होती. म्हणजे श्रेया जी तुमच्याकडे आहे तिला विचारलं तर ती असं म्हणेल, किंवा कुठे गोधरा रायट झाले तिथे मुलांना रस्त्यावर आली, त्यांना आई वडील नाही आहेत तर ही तिथे जाणार, किंवा कुठल्या तरी तिच्या वर्कशॉपला कोणतरी लहान मुली आल्या 2 आणि त्यांची आई नुकतीच गेली होती आणि वडील नव्हते तर तिने त्यांना अडॉप्ट केलं. तर तिच्यात एक युनिव्हर्सल मदर असा एक ट्रेट आहे आणि शी मदर्स एव्हरीबडी. त्यामुळे मी माझी आई लहानपणापासून खूप मुलांबरोबर शेअर केली आहे आणि ह्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे. माझ्या स्पेशली आयुष्यात तिचं स्थान सांगायचं म्हणजे मी खूप बेभान, धमाल, ओरडाआरडा, बोंबाबोंब असं मला आवडतं आणि मला लागलेला एकमेव लगाम ही ती आहे. वा. तर आज आपल्याकडे ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर आलेल्या आहेत. 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि आमचं भाग्य आहे की आज आम्ही त्यांना ऐकू शकणार आहोत. तर आमची अशी इच्छा आहे की तुमच्याकडून काहीतरी ऐकायला मिळावं.
वा वा, क्या बात आहे. तर सगळ्यांना हसवणारे हे सगळे आमचे विनोदवीर समोर बसलेले आहेत. ते सुद्धा त्यांच्या आईबद्दलच्या भावना व्यक्त करणार आहेत. मला प्रत्येकाला विचारायचंय की काय आहे तुमच्या मते तुमची आई? सागर. बाबा शिकवतात आणि आई जी असते ती वाचवत असते आपल्याला नेहमी. मी खूप थँक्स पण म्हणणं चुकीचं आहे आईला, पण जेव्हा जेव्हा तिने मला वाचवलेलं आहे कुठल्याही छोट्या मोठ्या प्रसंगातून, फार मोठ्याही त्यातून मी नक्कीच शिकत गेलो आणि त्यामुळे कदाचित मी आज इथपर्यंत आहे आणि तिला भयंकर अभिमान वाटतो या गोष्टीचा. आणि मलाही वाटतं की मला स्वतःला अभिमान आहे की ती माझी आई आहे. क्या बात आहे. वा वा. माझ्या आईचं नाव मनोरमा गणेशपुरे आहे. शिक्षण नाही, दुसरा तिसरा वर्ग शिकले आहे, पण फार कणखर बाई आहे. म्हणजे खरं आज मी जे मुंबईत आलो किंवा मी येऊ शकलो त्याचं फक्त एकमेव कारणभूत म्हणजे माझी आई आहे. तिनं मला त्यावेळेस सांगितलं की तुला जायचं असेल तर जाय, पण तू गेलास तर काहीतरी बनल्याशिवाय वापस येऊ नको. एवढं माझं म्हणणं आहे. मी एकच वाक्य म्हणेन आईसाठी, आई माझ्यासाठी देव आहे आणि माझा श्वास आहे. आणि भाऊंच्या आई एक सांगायला आवडेल मला, आम्ही फोटो दाखवतो तुम्हाला. भाऊंच्या आई सेम भाऊ सारख्याच दिसतात. भाऊ आईच्या चेहऱ्याचे भाऊ कदम आहेत असं म्हणायला हरकत नाही. इतका गोड चेहरा मिळाला त्यांना. मी असं म्हणेन की मी तिची सावली आहे. मी आज जे करते किंवा जिथे आहे हे तिने माझ्यासाठी तर पाहिलंच होतं हे स्वप्न जे खरं होतंय, पण तिलाही हे करायचं होतं आणि आय एम लिव्हिंग हर ड्रीम. मला तर आई असं म्हटल्यावरती आठवते की मी टी व्हीवर दिसलो की माझी आई बिचारी पॅरालिसिस पेशंट आहे. आता जरा लंगडत चालते, पण अख्ख्या चाळीत धावत माझं कुशल टी व्हीवर आला असे धावत सुटते की सगळ्यांनी बघावं. तिला वाटतं की अख्ख्या जगाने तिच्या मुलाचं कौतुक बघावं, अख्ख्या जगाने त्याची वाहवा करावी असं तिला खूप वाटतं. खरं तर मला 2 आया आहेत. एक मला जन्म देणारी माझी आई आणि एक माझा मोठा भाऊ. जोपर्यंत ह्या माझ्या दोन्ही आया माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत तोपर्यंत जगातली कुठलीच ताकद मला हरवू शकत नाही. मी कुठल्याही संकटांना सामोरं जायला तयार आहे. सगळ्यांच्याच आईंविषयी मला आनंद वाटतोच, पण एकदा स्टँडिंग ओवेशन झालं पाहिजे कुशल बद्रिके यांच्या आईंसाठी. जोरदार टाळ्या. आणि आई, तुमचं स्वप्न तुमचा लेख पूर्ण करतोय आणि सगळं जग त्याला डोक्यावर घेत आहे. आपण एखाद्या पहाडाची उंची मोजू शकतो, पण आभाळाची उंची मोजू नाही शकत. वा. आणि माझ्यासाठी माझी आई म्हणजे आभाळ आहे आणि तिने मला असंच आयुष्यभर प्रत्येक जन्मोजन्मी मला कुशीत घ्यावं अशी माझी इच्छा आहे. वा वा वा. माझी आई माझ्यासारखी कॉमेडी आहे. ती नेहमी असे विनोद वगैरे करत असते आणि इमोशनल पण आहे खूप. ती पण साधी भोळी आहे, ग्रामीण भागातून आलेली आहे. तिला सिनेमाची आवड होती. 1 रुपयात सिनेमा बघायची आणि तिची इच्छा होती की या सिनेमात माझं पोरगं दिसायला पाहिजे टी व्हीत. आणि ती इच्छा आज मला वाटतं मी पूर्ण करू शकतो तुझी. थँक्यू सो मच. तू माझी आई आहेस, मला आनंद आहे. असं होतं आई म्हटलं की ते थोडं भरून येतंच आणि यायलाच पाहिजे, कारण शेवटी तिचा भाग असतो आपण, तिच्या शरीराचा भाग असतो आपण. तर आज मायलेकींचा हा एपिसोड रंगलेला आहे आणि केतकी माटेगावकर इथं बसली म्हटल्यानंतर तर गाणं झालंच पाहिजे. पण आजचा विषय वेगळा आहे. सगळ्या माता बसलेल्या आहेत. मातांसाठी तुझ्याकडून काहीतरी ऐकायला आवडेल.
वा वा. तर आज मीना नाईक इथे आलेल्या आहेत आणि मीना नाईक ह्या फक्त अभिनेत्री म्हणूनच काम करत नाहीत, तर त्यांची एक वेगळी कला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे, ती म्हणजे पपेट्री. त्यांच्या हातात बाहुल्या आल्या की त्या बोलक्या होतात. फक्त मनोरंजन नाही तर त्याच्यातून प्रबोधन करण्याचं काम सुद्धा त्या करत असतात. तर आता त्या आणि मनवा मिळून आपल्यासाठी सादर करतायत एक आगळा वेगळा ऍक्ट. अगं बाई, एवढा सगळा ऑडियन्स आलाय. हा, एक काम करते, तुमच्या सगळ्यांसाठी चहा बनवते. अरे बापरे, सिलेंडर आहे पण सिलेंडरमध्ये गॅस नाहीये. एक आयडिया आहे. हा गॅस गदा 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 हलवला की चालू होईल, हो की नाही? अहो काय करताय काय तुम्ही हे? अहो असा गॅस सिलेंडर हलवायचा नसतो, माहित नाही का तुम्हाला? नाही. वायू गळती झाली ना तर मोठा अनर्थ होऊ शकतो, माहित नाही तुम्हाला? हो ग बाई, हो का? आणि बरं का, तुम्हाला जर असा घाण वास आला ना तर लगेच जाऊन विजेची बटणं पंखा लावायला वगैरे जाऊ नका. विजेची बटणं लावायची नसतात, त्याला हात लावायचा नसतो. आणखीन एक गोष्ट, मुलांना सिलेंडरवर बसवायचं नाही. बऱ्याचशा आया सिलेंडरवर मुलाला बसवतात आणि स्वयंपाक करतात. बापरे, तर हे करायचं नाही. वा 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 वा, क्या बात आहे. तर मंडळी, खूप छान वाटलं की आजचा हा आगळा वेगळा मायलेकींचा एपिसोड इथे रंगला. आणि या निमित्तानं मला सगळ्यांना हेच म्हणावंसं वाटतं की मुलगा आणि मुलगी असा भेद करू नका. मुलीला सुद्धा मुला इतकंच महत्त्व आहे, किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्व आहे. म्हणूनच मुलगी वाचवा, मुलगी वाढवा. त्या सगळ्या मायलेकींना मिळते एक आठवण भेट. तर मंडळी, तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा, हाच संदेश देत आत्तापुरता घेतोय निरोप. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.